एकीकडे तोंडी तलाकच्या मुद्द्यावरून देशभर जोरदार चर्चा होत असताना नागपूरच्या मोहम्मद खान यांनी याच पुरुषी मक्तेदारीच्या प्रथेविरोधात महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि तोंडी तलाक स्वीकारला जाणार नाही असं थेट निकाहनाम्यातच लिहून घेतलेलं आहे। पाहूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। तलाक 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 ज्या 3 शब्दांच्या उच्चारानं मुस्लिम महिलांच्या काळजात धडकी भरते त्याच प्रथेला आव्हान दिले नागपूरच्या मोहम्मद खान यांनी। आपल्या मुलीचा निकाह करताना त्यांनी त्यामध्ये 2 महत्त्वाच्या अटी घालून दिल्यात। नवरा मुलगा मुलीला कधीही तोंडी तलाक देऊ शकणार नाही, मात्र मुलीला घटस्फोट हवा असेल तर कोणतीही अट न घालता तिला तो दिला जावा। दोघांमध्ये काही म्हणजे जमलं नाही आणि त्यांना असं वाटलं की आता ते वेगळे व्हायचंय, तर ते त्यांनी चांगल्या पद्धतीने वेगळे व्हावे आणि इस्लाम जसं सांगतो त्याच पद्धतीने त्यांनी वेगळं व्हावं, हा याचा मागे उद्देश होता। मुलगीचा अधिकार आहे, तिला जर असं वाटलं की आता तिचं जीवन तिथं असहनीय आहे, म्हणजे ती इथे राहू शकत नाही, तर ती स्वतःहून म्हणजे पुढाकार घेऊन ती सांगू शकते की मला या बंधनापासून तुम्ही मुक्त करा, तर हे त्याला खुला म्हणतात। मोहम्मद खान यांच्या मुलीचं शिक्षण BSc बायोटेक्नॉलॉजी, त्यामुळे तिला साजेसा मुलगाही मिळाला, तो पुण्याच्या शेख कुटुंबातला उच्च शिक्षित तरुण। त्यालाही वडिलांनी घालून दिलेल्या सगळ्या अटी मान्य होत्या, त्यामुळेच हा निकाह जुळून आलाय। एक्चुअली मेरे निकाहनामा में जो ये क्लॉज है, तो मेरे फादर के साथ साथ मेरे फादर इन लॉ का बहुत एक स्टैंड सपोर्ट था कि ये क्लॉज शामिल करना चाहिए। तो मेरे फादर तो ऑब्वियसली वो मेरे पिता हैं, तो वो हमेशा से मेरे लिए सपोर्टिव रहेंगे ही। पर ये जब मुझे पता चला कि मेरे फादर इन लॉ की तरफ से बहुत एम्फोसिस था, कि ये बहुत जोर था इस बात पर कि वो इस चीज को डालें, तो मुझे ऐसा लगा कि मैं ऊपर वाले का मैं शुक्र अदा करना चाहिए कि मुझे इतनी अच्छी फैमिली मिली है, जो भले ही वो एक बहू ला रहे हैं पर उन्होंने मुझे बहू से ज्यादा बेटी समझा, कि उन्होंने मेरे राइट्स का ख्याल रखा। एकीकडे मोठ्याला लग्न सोहळ्यातला डामडोल पाहत असताना मोहम्मद खान यांनी आपल्या मुलीचं अत्यंत साधेपणानं लग्न लावून दिलं आणि तेही रमजानच्या महिन्यात करण्याचा निर्णय घेतला। मला एकदम आश्चर्य झालं की रमजानच्या महिन्यामध्ये ते निकाह करत आहे आपल्या मुलगीच्या, आणि हे माझ्या जीवनाचा पहिला निकाह होता जे रमजानच्या रोजामध्ये झाला। आणि नंतर आम्हाला सगळ्यांना इतका खूप छान वाटलं की आम्ही एक जिवंत एक्झाम्पल आदर्श निकाहचा आज समाजासमोर ठेवलेला आहे। बुरखा पद्धत असो किंवा तोंडी तलाक, महिलांच्या बाबतीत फारसं सौजन्य न दाखवणाऱ्या समाजातल्या मोहम्मद खान यांनी काळाची पावलं ओळखत पुरोगामी वाटचाल निवडली आहे। समाजातील अनेक चांगल्या गोष्टी ह्या काळाच्या पडद्याआड लपून असतात, मात्र त्या तिथेच असतात, त्यांना फक्त शोधण्याची गरज असते। फक्त पहिलं पाऊल हे कोणाला तरी घ्यावं लागतं, ती हिम्मत दाखवावी लागते। ही हिम्मत आज नागपूरच्या मोहम्मद अयूब खान यांनी दाखवलं आहे, त्यांना त्यासाठी सलाम। कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, ABP माझा, नागपूर।